महाराज की बोलो, अंबे मात की। आजच्या अंबाबाई मंदिर सुशोभीकरणाला उपस्थित देशाचे लोकप्रिय आणि कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांचं कोल्हापूर नगरीमध्ये मनापासून मी स्वागत करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, रवींद्र चव्हाणजी, हसन मुश्रीफजी, प्रकाश आंबेडकरजी, आशीष शेलारजी, शिवेंद्रराजे भोसलेजी, जयकुमार गोरेजी, चंद्रकांत पाटीलजी, माधुरीताई मिसाळ, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विनय कोरेजी, सर्व व्यासपीठावरील खासदार, आमदार, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या आमच्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, कोल्हापूरच्या या ऐतिहासिक आणि पवित्र नगरीमध्ये आज अंबाबाईच्या मंदिराचं सुशोभीकरण या ठिकाणी अमितभाईंच्या शुभ हस्ते झालेलं आहे। खरं म्हणजे आज या शक्तिपीठाच्या आधुनिकीकरणाचं आणि सुशोभीकरणाचं काम सुरू होतंय। आजचा दिवस केवळ कोल्हापुरात नाही तर उभ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवणारा आजचा दिवस आहे। कोल्हापुरी नगरी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आज अमितभाईंच्या उपस्थितीत सुरू होणारे काम दक्षिण काशीला जगाच्या नकाशावर एक दैदिप्यमान उंचीवर घेऊन जाईल, यामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलंय, अमितभाईंचं आणि कोल्हापूरचं नातं काय है। अमितभाई कोल्हापुर के दामाद है, इसलिए कोल्हापुर वासियों को पूरा विश्वास है कि महालक्ष्मी मंदिर के सुशोभीकरण के बाद अमित भाई की गृहलक्ष्मी भी प्रसन्न होगी। म्हणजे आपल्या भाभीजी, अरे अमित भाईंचं प्रेम किती वेळा कोल्हापूरला आले ते, आणि या कोल्हापूरच्या प्रेमापोटी ते येतात। आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश में एक सांस्कृतिक पुनरुत्थान चल रहा है। काशी विश्वनाथ कॉरिडोर हो, भव्य अयोध्या धाम हो, उज्जैन के महाकाल हो, भारत ने अपनी आत्मा को फिर से पहचाना है। मोदी जी की नीति है विकास भी और विरासत भी। आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालय, प्रसाद, स्वदेश दर्शन योजना, या सर्व योजनांमधून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांचं अतिशय चांगला विकास होतो आहे। आणि म्हणूनच देशाला 12 वर्ष, मोदींच्या प्रधानमंत्री पदाला 12 वर्ष झाली। एक यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून त्यांनी आपल्या देशाचा गौरव 7 समुद्रा पलीकडे पोहोचवला, आणि त्यामध्ये अमितभाई देखील त्यांच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहिले। हा देखील एक इतिहास आहे। आणि म्हणून महालक्ष्मी मंदिराचं जे आज सुशोभीकरण होतंय त्याला एक आगळा वेगळा इतिहास आहे। आणि म्हणून मगाशी सांगितलं की देशातल्या जनतेला एक सुरक्षित भावना मनामध्ये निर्माण होते, आणि त्याचबरोबर आतंकवादी आणि नक्षलवाद्यांच्या छातीमध्ये आणि पोटामध्ये भीतीचा गोळा येतो, तो या आपल्या अमितभाई शाह यांच्या कर्तृत्वामुळे। काश्मीरचा 370 कलम हटवण्याचं काम अमितभाईंनी केलं। मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली
आणि त्यांनी सांगितलं होतं या संपूर्ण देशातला नक्षलवाद 2026 पर्यंत पूर्ण त्याचा खात्मा केला जाईल. तो देखील अमित भाईंनी नक्षलवाद संपून टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्र, गडचिरोली आणि संपूर्ण देश नक्षल मुक्त करण्याचं काम अमित भाईंनी केलं आणि जे